Hello friends, welcome back to my channel. Myself Amol Chavan and I'm here to guide you throughout your engineering admission process for the academic year 2024-25. आजचा टॉपिक हा बऱ्यापैकी इंटरेस्टिंग राहणार आहे कारण मी आज एक लिस्ट बनवलेली आहे आणि दॅट इज रिलेटेड विथ द कम्प्युटर सायन्स. अशीच मी एक IT आहे, AIDS आणि जे काही कम्प्युटर अलाइड ब्रांचेस आहेत त्यांच्याबद्दल बऱ्याच लिस्ट बनवल्या आहेत. प्लस ऑल इंडिया रँकिंगची पण बनवली आहे, मेकॅनिकलसाठी बनवलेली आहे आणि ह्या सगळ्या लिस्ट मी अपलोड केलेल्या आहेत. त्या कुठे आणि कशा पाहायच्या ह्या आज आपण डिस्कस करणार. पण आज मी एक लिस्ट तुम्हाला दाखवणार आहे दॅट इज कम्प्युटर सायन्स रिलेटेड आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी आहे. आणि जर त्या लिस्टमध्ये प्रत्येक कॉलेजसाठी मी एक मार्क्सचं लिमिट दिलेलं आहे. जर तेवढे मार्क्स तुम्हाला ते असतील तर ते कॉलेज तुम्हाला 99% मिळणार याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. तर ती लिस्ट कशी आहे, काय आहे, ओके, आणि ती तुम्ही कुठे डाउनलोड करू शकता हे आज आपण डिस्कस करू. पण त्या अगोदर मला एक सांगायचं आहे की आजपासून तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता. CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती त्यांनी जे शेड्यूल दिलं आहे त्यामध्ये आजची डेट दिलेली आहे. आजपासून ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट होत आहे. ऑप्शन फॉर्म भरत असताना एक गोष्ट मात्र डोक्यात ठेवा की कम्प्युटरला कळत नाही की प्रेफरन्सेस कसे द्यायचे आहेत. याचा अर्थ एवढाच आहे की प्रेफरन्सेस हे तुम्हाला ठरवायचं आहे. कुठलं कॉलेज हे 1 नंबरला असणार, कुठलं कॉलेज हे 2 नंबरला असणार, कुठलं कॉलेज 50व्या नंबरला असणार, कुठल्या कॉलेजचा ही ब्रांच 100व्या नंबरला असेल. टोटल 300 ऑप्शन्स द्यायचे आहेत तुम्हाला. तर 300 ऑप्शन्स तुम्ही देऊ शकता. बऱ्यापैकी खूप मोठा ऑप्शन म्हणजे तुम्ही चॉईस ठेवू शकता इथे. 300 कोड म्हणजे मोर दॅन सफिशियंट दिलेलं आहे त्यांनी, ठीक आहे. तर आता इथे एक लक्षात ठेवा की पहिली गोष्ट प्रेफरन्स तुम्हालाच द्यायचं आहे, ते कम्प्युटरवरती नाही आहे, ठीक आहे. कशीही कॉलेज सिलेक्ट करून ऑप्शन फॉर्म भरू नका. दुसरी गोष्ट, ऑप्शन फॉर्म भरताना जर तुम्ही एखाद्या स्क्रुटिनी सेंटरला जात असाल किंवा एखाद्या सायबर कॅफेमध्ये जात असाल तर ऑप्शन फॉर्म हा दुसऱ्याकडून भरून घेऊ नका, ठीक आहे. या ठिकाणी बराच गोंधळ होऊ शकतो आणि त्याला नंतर कोणीच रिस्पॉन्सिबल नसणार, हे लक्षात ठेवा. ऑप्शन फॉर्म हा तुम्हीच भरायचा आहे. लिस्ट पहिले तुम्ही प्रिपेअर करा, कॉलेजेसची लिस्ट बनवा. आतापर्यंत काही जणांनी बनवलेली असेल पण तरी मी सांगतो ऑप्शन फॉर्म भरताना अजिबात गडबड करू नका, ठीक आहे. लिस्ट पहिले बनवा कॉलेजेसची, त्यानंतर सिक्वेन्स ठरवा, सिक्वेन्सनंतर ब्रांचेसचा सिक्वेन्स ठरवा, कळालं का, आणि त्यानंतर ऑप्शन फॉर्म तुम्ही भरा. तर ते कसं भरायचं ह्या 2-3 मुद्दे मी तुम्हाला सांगेन. पण जर तुम्हाला एक्झॅक्ट डिटेलमध्ये ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे तर तो स्टेट CET सेलने पण त्याचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता. त्यांचं चॅनल जे आहे ते मी तुम्हाला इथे दाखवतो. हा बघा, हा यूट्यूबवरती त्यांचा चॅनल आहे स्टेट CET सेल मुंबई आणि त्यांनी हे बघा पहिलाच व्हिडिओ आहे ऑप्शन फॉर्म फिलिंग व्हिडिओ मॅन्युअल फॉर BTech अकॅडमिक इयर, म्हणजे लास्ट इयरचा आहे पण इट इज ऑलमोस्ट सिमिलर. ओके, हा व्हिडिओ पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की CET सेल जे आहे त्यांनी प्रॉपर हा सगळा व्हिडिओ दिलेला आहे, स्टेप बाय स्टेप दिलेला आहे. त्यामध्ये ईच अँड एव्हरी स्टेप प्रत्येक ड्रॉपडाऊन लिस्ट ओपन करून त्यांनी दाखवलेला आहे, ठीक आहे. तर त्यामुळे हा व्हिडिओ पाहून घ्या, एकदा नाही 2दा 3दा पाहून घ्या, ठीक आहे. तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच व्हिडिओची गरज पडणार नाही, ठीक आहे. दुसरी गोष्ट, कॉलेज लिस्ट बनवा. तर हे मी का सांगतोय ते लक्षात ठेवा. पहिले आधी तुम्ही कुठला एरिया, म्हणजे समजा काही लोकांना पुण्यातच करायचं आहे, मग पुण्यातली कॉलेजेस मी ऑलरेडी लिस्ट आता अपलोड केली, ती तुम्ही पाहून घ्या. तुमच्याकडे ऑलरेडी पण लिस्ट असेल मग त्या सगळ्या कम्पेअर करा, स्वतःचा एक रिसर्च करा आणि त्यानंतर मग तुम्ही एक स्वतःची लिस्ट बनवा, ठीक आहे. तर इथे काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि त्या काय आहेत त्या मी तुम्हाला सांगतो इथे. ओके, प्रेफरन्स लिस्ट बनवायची. आता ही प्रेफरन्स लिस्ट बनवताना तुम्ही काय करायचं, तर पहिले तुम्ही ठरवा की तुम्ही कोणत्या एरिया, म्हणजे समजा मला पुण्यापासून स्टार्ट करा तर मी पहिले पुणे एरियामधली कॉलेजेस स्टार्ट करेन, त्यानंतर मुंबई बघेन मी, ठीक आहे. आणि त्यानंतर मग तुमचं समजा तुम्ही या दोन्हीमधून नसाल, पुण्यामधूनही नसाल, मुंबईमधूनही नसाल आणि समजा तुम्ही कोल्हापूर असाल किंवा तुम्ही रत्नागिरी असाल, सिंधुदुर्ग असाल किंवा अमरावती, चंद्रपूर, मग तुम्हाला जी नंतरची जी काही तुमची लोकल लेवलला जवळची जी कॉलेजेस असतील ती तुम्ही डिसाईड करा, ठीक आहे. नॉर्मली ओढा हा पहिले मुलांचा हा पुणे मुंबई एवढाच असतो, ठीक आहे. आणि त्यानंतर मग त्यांच्या जवळचं जे कॉलेज असेल ते, त्याप्रमाणे ही लिस्ट बनवा. पहिले सर्व कॉलेजेस फाइंड आउट करा. फाइंड ऑल द कॉलेजेस फ्रॉम दिस रिजन. फाइंड ऑल कॉलेजेस आणि त्यानंतर मग वन्स यू डिफाईन द कॉलेजेस, एकदा तुम्ही कॉलेजेस ठरवली की मी या कॉलेजसाठी ॲडमिशनसाठी ट्राय करणार आहे, तर मग तुम्ही काय करू शकता, मग त्यातल्या ब्रांचेसवरती या.
ब्रांच जर तुमची डिफाईन असेल तर व्हेरी गुड. समजा तुम्ही सी एसच घ्यायची ठरवली किंवा सी एस अलाइड म्हणजे आय टी असेल माझं किंवा ए आय एम एल डी एस किंवा काही जण इलेक्ट्रिकल किंवा ई एन टी सी असेल अँड मेकॅनिकल सिव्हिल जे काही असेल, तुम्ही ब्रांच पहिले जर तुमची डिफाईन असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, ब्रांच डिफाईन असेल तर काय करायचं आहे, फक्त कॉलेजेसचं सिक्वेन्स बनवायचं आहे की हे कॉलेज माझं 1 नंबरला असणार आहे, 2 नंबरला असणार, 3 नंबरला. आता यामध्ये समजा मी ए कॉलेज आहे, कॉलेज ए, त्यानंतर कॉलेज बी, त्यानंतर कॉलेज सी, ही लिस्ट भरवा. मग त्याच्यासमोर ह्या त्यांच्या ब्रांचेस, आता समजा एखाद्याला कम्प्युटर आणि कम्प्युटर अलाइड ब्रांचेसच घ्यायचे आहेत. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये पण सिक्वेन्स येतो. म्हणजे जर कम्प्युटर आणि कम्प्युटर अलाइड ब्रांचेस जरी तुम्ही बघितलात तर सिक्वेन्स देताना हा पहिले कम्प्युटरलाच द्यायचा आहे, त्यानंतर आय टी, त्यानंतर मग ए आय एम एल जे काय असेल ते, देन फायनली ते डी एस. आता एखाद्याला वाटत असेल की हे काहीच नाही, हे सगळं सेमच आहे, फक्त काही इंटेक वाढवण्यासाठी कॉलेजने असं केलेलं आहे की बाबा सी एसचा इंटेक झाला आहे, फुल झाला आहे 240, मग आता जागा वाढवता येत नाही म्हणून त्यांनी काय केलं, नवीन ब्रांच आली आय टी, मग आय टीमध्ये भरले 240 म्हणून मग आता त्यांनी ए आय त्यानंतर डी एस आणलं आहे. ठीक आहे, असं जर एखाद्याला वाटत असेल तर त्यांनी डिरेक्टली कॉलेज एमध्ये ह्या 4 ब्रांचेस, देन बी, देन नंतर सी. पण काही मुलं बऱ्यापैकी रिसर्च करतात, त्यांना कळतं की कम्प्युटरमध्ये डिफरन्स आहे, आय टीमध्ये डिफरन्स आहे, त्यानंतर ए आय एम एलमध्ये डिफरन्स आहे, आणि फायनली डेटा सायन्समध्ये डिफरन्स आहे. मग ते काय करतात, याच्यामध्ये पण प्रायोरिटी ठेवतात की हे माझं 1 नंबरचा चॉईस असणार प्रत्येक कॉलेजसाठी, त्यानंतर हा, त्यानंतर हा, आणि त्यानंतर हा. ठीक आहे, मग काय मुलं काय करतात, ह्या सर्वांचे पहिले सी एस भरतात, त्यानंतर मग हे काय करतात, पुन्हा कॉलेज ए बी सी येईल त्यांचं, आणि मग ते आय टी भरतात. ओके, आता काय होतं, काय मुलं समजा पी आय सी टी असेल, मग पी आय सी टीमध्ये मला कम्प्युटर भेटो, आय टी भेटो, ए आय डी एस भेटो, मी कशासाठी ओपन आहे. मग ते काय करतात, पी आय सी टीसाठी 3 ऑप्शन पहिले भरतात. सिमिलरली ते नंतर व्ही आय टीला जातात, मग ते सिमिलरली सेम ऑप्शन्स भरतात. ओके, सो असं नाही आहे की तुम्ही हाच सिक्वेन्स फॉलो केला पाहिजे किंवा तुम्ही असंच केलं पाहिजे, असं काही नाही आहे. इट इज टोटली अप टू यू, तुम्हाला कसं लिस्ट बनवायचा आहे, पण तो तुमचा स्वतःचा डिसिजन असला पाहिजे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, सो आता हे झालं ऑप्शन फॉर्मबद्दल. तर आता लिस्ट. ठीक आहे, तर जी मी लिस्ट बनवली ती पहिले काय आहे ते पाहून घेऊ, म्हणजे तुम्हाला एक आयडिया क्लिअर येईल की मी एक्झॅक्टली काय म्हणतोय ते. सो इथे मी कट ऑफ पण सर्व दिलेले आहेत, ओपन, एस सी, एस टी, ओ बी सी. काही जण म्हणू शकतात की सर एन टीचं काय, व्ही जेचं काय, तर नॉर्मली ओ बी सी आणि एस सीच्या मध्ये एन टी आणि व्ही जेचा कट ऑफ येऊन जातो. ठीक आहे, इथे बघा, इथे मी तुमच्या कॉलेजची नावं टाकलेले, त्यांचे कोड टाकलेले. आता इथे तुम्ही पाहू शकता की हे दोन्ही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, पण त्यांचा सिक्वेन्स बघा, 1 नंतर डिरेक्टली 2 नाही आहे. तर हे कॉलेज जे आहे हे अवसारीचं आहे, गव्हर्नमेंट कॉलेज, पण त्याचा जेव्हा सिक्वेन्स जर द्यात असाल आणि जर तुम्ही फक्त पुण्याचा विचार करताल, आता ही जी लिस्ट आहे ना, ही मी सेफ रँक किंवा सेफ पर्सेंटाईलसाठी बनवली, आणि त्यामध्ये मी फक्त आणि फक्त कम्प्युटर कन्सिडर केलेलं आहे. असेच आय टीची आहे, त्यानंतर ए आय डी एस आहे, त्यानंतर मेकॅनिकल आहे, अँड इलेक्ट्रिकल, ई एन टी सी, अशीच लिस्ट आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये मी ह्या 15 नंबरला हे कॉलेज आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरं कॉलेज, त्यानंतर अशी बरीच लिस्ट आहे. ग्रुप एचं कॉलेज आहे, आणि त्यामध्ये पण बघा आता व्ही आय टी, तर हे मर्ज झाले, व्ही डबल आय टी सोबत मर्ज होऊन गेलेलं आहे. तर त्यामुळे पर्सेंटाईलमध्ये किंवा मेरिट जी लागणार आहे, ठीक आहे, तर त्यामध्ये पण चेंजेस झालेले आहेत, मेरिट नंबर अँड रिक्वायर्ड पर्सेंटाईलमध्ये. मग ते पण मी कन्सिडर केले आहेत, आणि माझा जो एक्सपिरियन्स आहे तो मी यूज करून ही लिस्ट बनवलेली आहे. तुम्हाला इथे कुठेही व्ही डबल आय टी दिसणार नाही. ओके, जे काही कन्सिडर केलं आहे ते असं कन्सिडर केलं आहे की जर तुमचा मेरिट नंबर, ठीक आहे, मेरिट नंबर दिलेल्याप्रमाणे कॉलेजच्या समोरच्या मेरिट नंबरपेक्षा जर चांगला असेल तर लिहून घ्या 100%, किंवा 100 नाही म्हणणार, ठीक आहे, बट 99.99% चान्सेस आहेत की तुमचं तिथे ॲडमिशन होऊनच जाईल. ठीक आहे, आणि एवढी पण एक गॅरंटी देतो की जर तुमचा नंबर समजा 14 नंबरच्या कॉलेजला येत असेल या लिस्टप्रमाणे, तर चान्सेस हाय आहेत की त्याच्यापेक्षा तुम्हाला एक कॉलेज जास्तच भेटेल. ओके, त्याच्या खाली तुम्ही येणारच नाही, ह्याची पण मी तुम्हाला गॅरंटी देतो. तुम्ही म्हणजे समजा आता मी हे 14 नंबरचं कॉलेज पकडलं, आणि इथे जर मेरिट जो नंबर आहे, ठीक आहे, तो जर 10,970 असेल, आणि ह्याच्यापेक्षा जर तुमचा वर असेल लाईक 10,969 or 70,
तर तुम्ही याच्या खाली येणारच नाही, तुम्ही याच्या वरचंच तुम्हाला कॉलेज शेवटी भेटेल, याची गॅरंटी पण मी तुम्हाला इथे देतो. सो दिस लिस्ट इज क्रिएटेड बाय कन्सिडरिंग डिफरंट पॅरामीटर्स, आणि याचा तुम्हाला फायदा होईल असं वाटतं. ही खास मी पुणे एरियासाठी बनवलेली आहे, आणि त्यात फक्त पुण्याची कॉलेजेस कन्सिडर केलीत, आणि ही CS ची लिस्ट आहे. तर ही लिस्ट कुठे आणि कशी पाहिजे, म्हणजे आता लिस्ट तर बनवलेली आहे, तर त्याचा ॲक्सेस कसा घ्यायचा, तर तुम्ही एक काम करायचं, प्ले स्टोअरवरती जायचं आहे. कारण मी बरेच ऑप्शन फाइंड आउट केले, बट मला एक सेफ अँड सेक्युअर ऑप्शन म्हणजे ॲप बनवण्याचा दिसला, आणि मी सध्या इनिशियल स्टेजमध्ये आहे त्या ॲपच्या. तर ते ॲप आता प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे, तिथून तुम्ही हे डाउनलोड करू शकता. तर त्यावरती फक्त टाईप करा चव्हाण सर की क्लास, ठीक आहे. जसं माझं यूट्यूबचं चॅनलचं नाव आहे तेच इथे आहे, आणि तुम्ही इथे क्लिक केल्यावरती तो तुम्हाला त्या ॲपवरती घेऊन जाईल, अँड देन यू कॅन इन्स्टॉल इट. ओके, सो इन्स्टॉल केल्यानंतर ओपन केल्यानंतर तुम्हाला असं एक कोर्स दिसेल, ठीक आहे. किंवा तुम्ही कोर्सेसवर क्लिक केला तर तुम्हाला तो इझिली दिसून येईल, आणि त्याच्यावरती तुम्ही गेलात, ठीक आहे, तर कंटेंटमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या फाईल्स दिसून येतील. इंजिनिअरिंग ॲडमिशन 2024, आणि इथे बघा पुणे सेफ पर्सेंटाईल ऑर रँक. मग ती जी लिस्ट जी बनवली आहे ती सेफ पर्सेंटाईल आणि सेफ रँकनुसार बनवलेली आहे, पुणे रिजन कन्सिडरिंग CS. सिमिलरली मी अशाच लिस्ट अपलोड केल्या आहेत, मुंबईसाठी केलेली आहे. ही पुण्याची जी लिस्ट आहे ती मी मागच्या वेळी डिस्कस केलेली होती, पण आता ही अपडेटेड लिस्ट आहे, कन्सिडरिंग वॉट चेंजेस इन द सीट्स लाईक VIT आणि VIIT मर्जर अँड एव्हरीथिंग. पुन्हा ही लिस्ट बनवून मी अपलोड केली. त्यानंतर ऑल इंडियाच्या मी बऱ्यापैकी ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, सिव्हिल, ऑल इंडिया कम्प्युटर अँड कम्प्युटर अलाइड ब्रांचेस, त्यानंतर ऑल इंडिया, पण पुण्यातलीच फक्त कॉलेजेस कन्सिडर करून मी बनवलेलं आहे, ठीक आहे. सो याच्यामध्ये मी आता IT, देन कम्प्युटर अलाइड ब्रांचेस, ANTC अँड मेकॅनिकल, हे फक्त 4-5 फाईल्स माझ्या अपलोड करायच्या राहिल्या, त्या पण मी अपलोड करून देईन. तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त गुगल प्ले स्टोअरवरती जायचं आहे, आणि तिथून हे ॲप डाउनलोड करायचं आहे, अँड यू कॅन ॲक्सेस द फाईल्स. सो ही लिस्ट जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा एक लक्षात ठेवा की मी इथे माझ्या अनुभवानुसार मी चॉईस कोड दिले आहेत. म्हणजे फर्स्ट नंबरला हे कॉलेज असेल तर सेकंड नंबरला हे पाहिजे. त्यानंतर समजा बघा इथे आला 14 नंबर, ठीक आहे, 14 नंबर. तर 14 नंतर 15 नंबर बघा, 15 नंबर हे गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे मी वरती लिहून ठेवलं आहे गव्हर्नमेंट. सो डोंट गेट कन्फ्युज्ड. 15 आणि अशाच प्रमाणे ही सिक्वेन्स खालपर्यंत आहे, ठीक आहे. तर इथे तुम्ही एक पाहू शकता की जर तुम्हाला कन्फर्म ॲडमिशन मी सांगू शकतो, जर कम्प्युटरला पाहिजे कन्फर्म, ठीक आहे, कॅप 1 पासूनच, तर हे बघा हा ओपनसाठी आहे, हा SC साठी आहे, ठीक आहे, हा OB साठी आहे. सो अशा प्रत्येकाचे मी ओपन SC STचे दिलेले आहेत सगळीकडे. काही ठिकाणी जर मायनॉरिटी कॉलेज असेल तर तिथे फक्त ओपनच्या कट ऑफ आहे, ISBM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. सो ओनली ओपनचा कट ऑफ मायनॉरिटी कॉलेज असेल तर. तसंच इथे पण दिसून येते बघा, दिस वन अलार्ड, ठीक आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तर इथे पण दिसू शकतं दिस इज मायनॉरिटी कॉलेज. सो फक्त ओपनचा कट ऑफ तुम्हाला दिसेल. सो डोंट गेट कन्फ्यूज की त्याचे कट ऑफ का दिलेले नाही आहेत मी. तुम्ही बघू शकता. आणि जे रेड कलरमध्ये आहेत ते मी मागच्या वेळी पण माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की रेडवाले कॉलेजेस हे लाईक पुणे एरियामध्ये नाही आहेत, आयदर PCMC एरियात मीन्स पिंपरी चिंचवड एरियामध्ये असतील किंवा मग पुणे आणि PCMCच्या बाहेर असेल. तर तसं एक कॉलेज म्हणाल तर फक्त हे MIT, ठीक आहे, जे काही ग्रुप A कॉलेजेसमध्ये येते, पण तरी पण हे आउटसाईड, हे आळंदीला आहे, ठीक आहे. तर याच्यावरती पण आपण डिस्कशन केलेलं आहे. आणि या कॉलेजमध्ये जे मुलं ॲडमिशन घेणार आहेत तर त्यांनी पण काही गोष्टींचा विचार काय काय करायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. सो MIT बद्दल मी त्या व्हिडिओमध्ये एक सांगितलं होतं की त्यांची हॉस्टेल ही कॅम्पसमध्ये आहे, पण नंतर काही मुलांनी कमेंट पण केलं आणि मी पण व्हेरीफाय केलं, तर ते हॉस्टेल जे आहे ते कॅम्पसच्या बाहेर आहे, ठीक आहे. त्यांच्या एका वेबसाईटवरती ज्या पेजवरती होतं त्याच्यावरती त्यांनी लिहिलं होतं की हॉस्टेल ऑन कॅम्पस असं लिहिलं होतं. त्यामुळे मला वाटलं की ते कॅम्पसमध्ये आहे, बट ॲक्च्युली जेव्हा मी चेक केलं ज्या कमेंट्स आल्या त्यामुळे, तर ते कॅम्पसच्या बाहेरच आहेत. ओके. सो हा पॉईंट एक लक्षात ठेवा याच्यामध्ये. दुसरी गोष्ट MMCOE बद्दल आहे. हां, येस, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. सो ऑफकोर्स इट इज अन ऑटोनॉमस कॉलेज. मी रीड करताना माझ्याकडून मिस्टेक होऊन गेली, ठीक आहे, बट आय रिअलाइज दॅट ड्युरिंग द रेकॉर्डिंग, आणि मी तशीच ती ठेवली रेकॉर्डिंग, कारण आय वॉन्ट टू चेक की किती लोक आहेत जे कमेंटमध्ये मेन्शन करतात की सर MMIT ऑटोनॉमस आहे. आणि आय एम हॅपी दॅट मेनी ऑफ यू
काही स्टुडंट्सने त्यामध्ये कमेंटमध्ये लिहिलेलं आहे की MMIT इज ॲन ऑटोनॉमस. सो ऑफकोर्स इट इज ॲन ऑटोनॉमस. ठीक आहे. त्यानंतर आय गेस येस आय एम डन. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ऑप्शन फॉर्म भरताना 2 छोटे आणि महत्त्वाचे मुद्दे. फर्स्ट, स्वतः काय करायचं ते करा. प्रेफरन्स लिस्ट स्वतः बनवा, स्वतःचा रिसर्च करा आणि त्यानुसार प्रेफरन्स लिस्ट बनवा. त्यासाठी जी काय मदत लागेल ते मी करतच आहे इथे. तुम्हाला आता मी दाखवलं की मी पण लिस्ट बनवून तुम्हाला म्हणजे तुमच्या रेफरन्ससाठी देत आहे. ती तुम्ही रेफर करा. आशा करतो की तुम्हाला ती काही प्रमाणात कामी येईल. ओके, ठीक आहे. दुसरी गोष्ट, कोणालाही तुमचा फॉर्म भरताना इन्व्हॉल्व करू नका. मिस्टेक होऊ शकतात आणि मग त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणीही घेणार नाही. तुम्हीच रिस्पॉन्सिबल राहाल त्यासाठी. तर त्यामुळे डोक्यात ठेवा की ऑप्शन फॉर्म तुम्हालाच भरायचा आहे. त्यानंतरची पुढची गोष्ट आहे की कम्प्युटरला डोकं नाही आहे, तो प्रेफरन्स बनवत नाही. प्रेफरन्स देताना हे तुम्हाला द्यायचे. 1 नंबरला कुठलं पाहिजे, 10 नंबरला कुठलं, 50 आणि 100 किंवा 300 नंबरला कुठलं पाहिजे हे तुम्हीच ठरवायचं आहे आणि त्यानुसार द्यायचं आहे. कम्प्युटर अजिबात सिक्वेन्स देणार नाही आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट की तुमचे एरियाज फाइंड आउट करा. त्या एरियामधली कॉलेजेस फाइंड आउट करा. कॉलेजेस फाइंड आउट झाल्यानंतर ब्रांच डिफाईन करा आणि त्यानुसारच कॉलेज सिक्वेन्स द्या. ओके, ठीक आहे. काही अडलं तर ऑफकोर्स मी इथे आहे. मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. मी डेफिनेटली रिवर्ट बॅक तुम्हाला करेन. काही कमेंट होते मागच्या व्हिडिओवरती, ते एकदा पाहून घेऊ आणि नंतर हा व्हिडिओ मी इथे एंड करतो. ओके, सो हा जो कमेंट आहे ना, जो या व्हिडिओवरती आला तो मला खूप आवडला. त्याने ॲक्च्युली इंटरेस्टिंग कमेंट केला आहे. सर, प्लीज मेक अ व्हिडिओ ऑन हाऊ टू स्टडी फॉर फर्स्ट इयर इंजिनिअरिंग अँड हाऊ इज द पॅटर्न ऑफ रायटिंग आन्सर्स, फ्रॉम व्हेअर वी हॅव टू स्टडी, रेफरन्स बुक्स, from where to practice, do we need to join any classes to get a good CGPA, what is considered a good CGPA and how to achieve it. खरंच खूप सुंदर कमेंट आहे आणि मी डेफिनेटली याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे. थँक्स की अशी मुलं माझे व्हिडिओज पाहत आहेत आणि माझे व्हिडिओ शेअर पण करत आहेत. सो आय एम रिअली हॅपी की अशा प्रकारचे कमेंट येत आहेत. सो आय एम डेफिनेटली वर्किंग ऑन इट आणि काही दिवसात तुम्हाला याच्यावरती एक व्हिडिओ भेटून जाईल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा कमेंट जो मला इम्पॉर्टंट वाटत आहे. ओके, सो जो हा नेक्स्ट कमेंट आहे VIT वर्सेस PCCOE, तो ऑफकोर्स याचा व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. त्यानंतर AISSMS IOIT और AISSMS पुणे विच इज बेटर. तर मी याला रिप्लाय केला आहे. बट दोन्ही कॉलेज एकाच कॅम्पसमध्ये आहेत. जे मेजर रिक्रुटर्स आहेत ते दोन्ही कंपनीजला जातात. सो आय डोंट फाइंड एनी ह्यूज डिफरन्स. ठीक आहे. पण जर तुम्ही कम्प्युटर अँड कम्प्युटर अलाइडमध्ये जास्त इंटरेस्टेड असाल तर प्लीज गो फॉर द AISSMS IOIT. पण AISSMS COE जे आहे ते खूप जुनं कॉलेज आहे आणि त्यांचं पण रेप्युटेशन चांगलं, म्हणजे इक्वल आहेत, असं काही जास्त डिफरन्स नाही आहे. ओके, ठीक आहे. ओके, त्यानंतर काही कमेंट जे खूप छान वाटले, लाईक बेस्ट कम्पॅरिझन ऑफ कॉलेजेस अँड ऑल्सो आय एम रिअली हॅपी द लव दॅट यू आर शोईंग टुवर्ड्स मी अँड माय व्हिडिओज. मला खूपच म्हणजे छान वाटतं आणि त्यामुळेच मी हे व्हिडिओज बनवत असतो. तरी पण मला माहिती आहे की मी बऱ्याच गोष्टींमध्ये कमी पडत आहे आणि खूप खास करून माझं जे शेड्यूल आहे त्यानुसार मी तुम्हाला बऱ्यापैकी रिप्लाय म्हणा किंवा तुमच्या बऱ्याच गोष्टी ज्या काही लोकांना माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्या गोष्टी घडत नाही आहेत. ठीक आहे. सो बट आय डेफिनेटली वर्क ऑन इट. ठीक आहे. आता जे ॲप आहे त्याच्यावरती तुम्ही पर्सनल चॅट करू शकता. तुम्ही पर्सनल मॅसेज करा मला आणि मी त्याच्यावरती तुम्हाला पर्सनल रिप्लाय करेन इन्स्टेड ऑफ कमेंटिंग ओव्हर हिअर. जर कोणी हेजिटेंट असेल की इथे कमेंट कसं करायचं तर तुम्ही डेफिनेटली त्या ॲपमध्ये चॅट थ्रू माझ्याशी कनेक्ट होऊ शकता. तर त्यामुळे ते ॲप तुम्ही डाउनलोड करा. त्यामध्ये सर्व जे काही डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला भेटून जातील आणि ह्या सर्व व्हिडिओच्या लिंक्स पण त्याच्यामध्ये असतात. सो तुम्हाला एक रेफर करायला एक पॉईंट जो म्हणाल तो तुम्हाला भेटेल. इन्स्टेड ऑफ सर्चिंग ऑन द वेब त्या एका ॲपमध्ये तुम्हाला सर्व काही गोष्टी मिळून जातील. सो आय होप आजचा जो टॉपिक होता त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो आपण डिस्कस केलं ते ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आणि दुसरी गोष्ट मी ज्या PDF वगैरे जनरेट केल्या त्या तुम्हाला कुठे भेटतील. ठीक आहे. कारण मी बराच विचार केल्यानंतर मला क्लिक झालं की आय थिंक ॲप इज द बेस्ट सोल्युशन फॉर इट. ठीक आहे. सो हिअर with this I'll stop here, but before ending the session, मी सेशन संपण्याच्या अगोदर I am really want to thank each and everyone for your support and love. You people are just not watching my videos but sharing the videos and I'm really getting good feedback, so thank you very much. Still काही मिस्टेक्स असतील तर तुम्ही डेफिनेटली हायलाईट करा. I will definitely work on it. ठीक आहे. So thank you very much and I'll stop here. Thank you. Thanks a lot.